1 जानेवारीपासून मी आदित्यला सॉलिड फूड द्यायला स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्ही पाहत आहात की त्यांनी पहिल्यांदा ॲपल प्युरी घेतलेली आहे. गेले 3 दिवस मी सलग सकाळच्या वेळेमध्ये एकदाच त्याला ॲपल प्युरी दिलेली आहे. आणि त्यानंतर बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स मेसेजेस आल्या की जनरली बाळाला भाताचं पाणी किंवा भाताची पेस्ट, डाळीचं पाणी दिलं जातं. तर ह्या ज्या काही फ्रूट प्युरीज आहे हे बाळाला देणं कितपत सेफ आहे? सध्या थंडी सुद्धा चाललेली आहे, तर बाळाला यामुळे सर्दी तर होणार नाही ना, किंवा बाळाला याचा काही त्रास तर होणार नाही ना. डाळीचं पाणी आणि भाताची पेस्ट बाळाला का नाही द्यायची, यामागचे काही ठोस कारणं आहेत. ज्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पहिल्या 6 महिन्यापर्यंत बाळ हे आईचं गोडसर असं दूध पीत आलेला असतो. जेव्हा तुम्ही डाळीचं पाणी किंवा भाताची पेस्ट देता तर त्याला काही चव नसते, त्यामुळे बाळ ते सहजासहजी ऍक्सेप्ट करत नाही. जेव्हा तुम्ही फ्रूट प्युरीज देता तर या हलक्याशा गोडसर असतात आणि त्यामुळे बाळाला खायला सुद्धा मदत होते किंवा बाळाची गोडी आहे ही त्यामधली वाढते. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही जर भाताची पेस्ट किंवा डाळीचं पाणी बाळाला दिलं तर बाळ रडायला लागतो, तोंडातून बाहेर काढतो, उलटी करतो किंवा त्यामध्ये म्हणावा तेवढा इंटरेस्ट दाखवत नाही आणि मग बाळ खावं यासाठी तुम्ही त्यामध्ये मीठ किंवा साखर ऍड करता. हे तर टोटली चुकीचं आहे. 1 वर्षापर्यंत बाळाला अजिबात मीठ आणि साखर हे कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्हाला द्यायचं नाही. आता दुसरी गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही भाताचं पाणी देता, बऱ्याचदा तर भाताची पेज न देता भाताच्या वरचे आलेलं जे पाणी आहे हे बाळाला दिलं जातं किंवा डाळीचं पाणी बाळाला दिलं जातं. आता हे पाणी जे आहे यामध्ये पाण्याचा कंटेंट जास्त आहे आणि जे पाणी आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कॅलरीज नाहीत आणि असं खूप कमी कॅलरीज, अगदी थोडासा अंश या भाताचा आणि डाळीचा या पाण्यामध्ये असतो आणि असं पाणी बाळाला जर दिलं तर बाळाचं छोटंसं पोट या एम्प्टी कॅलरीजनी भरणार आहे, ज्यामधून बाळाला मिळणारं जे पोषण आहे हे अगदी ना बरोबर असणार आहे. बाळाचं पोट फुल राहील, त्यामुळे बाळ हा आईचं दूधही घेणार नाही आणि शिवाय यामधून जे न्यूट्रिशन आहे हे सुद्धा बाळाला व्यवस्थित मिळणार नाही. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे 6 महिन्यानंतर बाळाला खूप जास्त आयर्नची गरज असते. आता हे जे काही भाताचं पाणी आहे यामध्ये आयर्नची मात्रा अगदी ना बरोबर आहे. ज्या फ्रूट प्युरीज आहेत किंवा गोडसर अशा भाज्यांच्या प्युरीज आहेत या तर एकतर चवीलाही गोड आहेत, यामध्ये भरपूर असं न्यूट्रिशन आहे, त्यामुळे अगदी थोडं जरी बाळाने घेतलं तरी ते बाळासाठी पुरेसं होणार आहे. आयर्नची रिक्वायरमेंट बाळाची पूर्ण होणार आहे, बाळाला एनर्जी मिळणार आहे. शिवाय हे जे काही फळं आहेत, भाज्या आहेत या ग्रेन्स किंवा धान्यांपेक्षा, डाळींपेक्षा पचायला खूप जास्त हलक्या आहेत, ज्या कारणामुळे बाळाला कॉन्स्टिपेशन होणं किंवा वरचा आहार दिल्यानंतर बाळाच्या पोटामध्ये जास्त गॅस होणं, बाळ कॉन्स्टिपेटेड होणं, घट्टपट्टी करणं यासारख्या गोष्टी होत नाहीत. बाळ हा अगदी आवडीने खातो, बाळाच्या पोटालाही ते सोसवतं आणि बाळाला खाण्यामधली जी गोडी आहे ही वाढायला सुद्धा मदत होते आणि हवं तेवढं पोषण बाळाला मिळतं. आणि अर्थातच चॉईस तुमची आहे, काय स्टार्ट करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये हवे असेल तर आपले सगळे जे डाएट चार्ट्स आहेत हे सध्या ऑफरमध्ये चालू आहेत. फक्त 99 रुपीजमध्ये तुम्हाला कोणताही डाएट चार्ट मिळणार आहे आणि डाएट चार्टमध्ये फक्त फूड ऑप्शन नाही तर ते फूड कशा पद्धतीने बनवायचं आहे, कोणत्या वेळेमध्ये किती प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. लिंक तुम्हाला हवी असेल तर खाली लिंक म्हणून कमेंट करा किंवा आपली जी वेबसाईट आहे ते चेक करू शकता आणि तुमच्या बाळाची जी फूड जर्नी आहे हे अगदी हॅपीली स्टार्ट करू शकता आणि त्याच पद्धतीने कंटिन्यू ठेवू शकता.